नमस्कार बंधू भगिनींनो, आद्य शंकराचार्य यांची जयंती ही दरवर्षी वैशाख शुद्ध पंचमीला संपन्न केली जाते। यावर्षी 2 मे 2025 रोजी ही जयंती येते आहे। ब्रह्मसत्य जगन्मिथ्या यावरती अत्यंत अभ्यासपूर्ण अशा पद्धतीचं विचार व्यक्त करणारे आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या विचारांच्या वरती आणि त्यांच्या कार्यावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत। सर्वप्रथम मी आद्य शंकराचार्य यांच्या प्रतिमेला आणि विचारांना आपल्या सर्वांच्या वतीनं स्मरण करतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलकडनं आपल्या सगळ्यांना आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी त्यांचा विचारांचा जागर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। खरं तर अद्वैताचा सिद्धांत मांडण्याचं काम शंकराचार्यांनी केलं। हिंदू धर्माचा पुनर्जन्म जर कुणामुळे झाला असेल तर तो आद्य शंकराचार्यांच्यामुळे झालेला आहे। भारतीय संस्कृती या ठिकाणी जी विस्कळीत बनत चालली होती तिला सुसंगत बनवण्याचं काम, अत्यंत सुसंबद्ध बनवण्याचं काम, सूत्रबद्ध बनवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते आद्य शंकराचार्यांनी केलेलं आहे। हिंदू लोकांच्यासाठी पंचायतन पूजेची व्यवस्था त्यांनी सांगितलेली आहे। या पंचायतनामध्ये त्यांनी 5 देवांच्या पूजेला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं। यापूर्वी अनेक देवांच्या पूजा केल्या जात होत्या, परंतु त्या पंचायतनाला हिंदू धर्मीयांनी विशेषत्वानं लक्ष दिलं पाहिजे आणि हे पंचायतनच खऱ्या अर्थानं पूजले गेले पाहिजेत असं त्यांनी मांडणी केलेली आहे। त्यामध्ये पहिला जो सांगितलं ते श्री गणेश, जे की ज्ञानाचं प्रतीक आहेत। विष्णू प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांची पूजा केली पाहिजे। श्री शिव श्रद्धेचं प्रतीक म्हणून त्यांची आपण पूजा केली पाहिजे आणि स्त्रीचं देवीचं रूप म्हणून देवीची पूजा आपण आत्मविश्वास म्हणून केली पाहिजे आणि सूर्य हे अथक प्रयत्न करणारी देवता म्हणून तिची आपण पूजा केली पाहिजे। असे 5 देव त्यांनी फक्त सांगितलेले आहेत, ज्यामध्ये श्री गणेश, श्री विष्णू, श्री शिव, श्री देवी म्हणजे कुठल्याही देवीची पूजा आणि सूर्य अशा प्रकारचं पंचायतन हा विचार पहिल्यांदा आद्य शंकराचार्यांनी दिलेला आहे। या ठिकाणी त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर ते भावमधुर कवी व लेखक होते। केरळ राज्यातील कलाडी या गावी शिवगुरु यानी पिता शिवगुरु आणि माता आर्यांबा या ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झालेला आहे। आणि हे जे कलाडी नावाचं गाव आहे ते या ठिकाणी केरळ मधल्या मलबार प्रांतात पूर्णा नदीच्या काठी वसलेलं आहे असं सांगतात। त्यांच्या जन्माबद्दलही एक वाक्यता नाही आहे, तरी परंतु असं सांगितलं जातं की इसवी सन 788 मध्ये त्यांचा जन्म केरळ राज्यात झालेला आहे। नंबूदरी ब्राह्मण कुळामध्ये ते जन्मलेले आहेत। आज याच वंशातील ब्राह्मण हे बद्रीनाथ मंदिराचे रावल आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। ज्योतिर्मठाच्या शंकराचार्याच्या गादीवर फक्त नंबूदरी ब्राह्मणच बसतात, हेही या अनुषंगाने लक्षात घेणं गरजेचं आहे। श्री शंकराच्या कृपेनं हा त्यांच्या आई वडिलांना मुलगा झाला, म्हणून या ठिकाणी त्यांचं नाव शंकर अशा पद्धतीचं ठेवण्यात आलेलं आहे। जेव्हा शंकरांनी प्रसन्न होऊन तुम्हाला मुलगा होईल, परंतु तो अल्प आयुषी तरी होईल किंवा सर्वज्ञानी तरी होईल, दोन्हीपैकी तुम्हाला कसा मुलगा हवा आहे ते सांगा असं भगवान शंकरांनी आई वडिलांना म्हटल्याबरोबर आई म्हणाली
की मला माझा मुलगा सर्वज्ञानी हवा आहे, अल्प आयुष्य असला तरी चालेल. आणि म्हणून शंकराचार्यांचं आयुष्य हे फार कमी त्यांना दिलं गेलं, परंतु सर्वज्ञानी मात्र ते असलेले आपल्याला पुढे त्यांच्या चरित्रातनं लक्षात येतच. अगदी लहान असतानाच वडिलांचं छत्र हरवलेलं आहे. आईनं त्यांना वेदांचा अभ्यास करण्यासाठी गुरुकुलमध्ये पाठवलेलं आहे. या ठिकाणी जेव्हा ते गुरुकुलमध्ये आलेले आहेत तेव्हा गुरुनं बघितलं की अरे, हा शिष्य तर इतक्या लहान वयामध्येच याला वेदाचं, उपनिषदांचं, रामायण महाभारताचं ज्ञान, पुराणाचं ज्ञान इतक्या लहान वयामध्येच आहे. हे बघून गुरु देखील त्या ठिकाणी परेशान झालेले आहेत. दररोज आई पूर्णा नदीवर स्नानाला जात असायची. एकदा आपल्या आई बरोबर हा मुलगा शंकर नावाचा नदीवर आपल्या आई सोबत गेलेला आहे आणि नदीमध्ये पाण्यात उतरला असताना त्यापूर्वी त्यानं आपल्या आईला म्हणाला होता की अगं आई, मला संन्यास धर्म स्वीकारायचा आहे, परवानगी दे. आईनं सांगितलं होतं की नाही बाळा, मी तुला मला सोडून संन्यास घेऊ देणार नाहीये. आई तर परवानगी देत नाहीये. आपल्याला तर संन्यास घ्यायचा आहे, तर करायचं काय? आणि म्हणून ते पूर्णा नदीमध्ये उतरलेले आहेत. आणि पाण्यामध्ये असं सांगतात, एक कथा सांगितली जाते की एक मगर या शंकराचार्यांच्या पायाला पकडते आणि मग शंकराचार्य का आईला आवाज देतात, अगं आई, या मगरीनं माझा पाय धरलेला आहे आणि जोपर्यंत तू संन्यास घेण्याची अनुमती किंवा परवानगी मला देत नाहीयेस तोपर्यंत ही मगर काही माझा पाय सोडणार नाहीये. आणि मग आपल्या बाळाच्या जीविताची या ठिकाणी रक्षा म्हणून म्हणा, बाळाचं प्रेम म्हणून म्हणा, आई म्हणाली, ठीक आहे बाळा, तुला संन्यास घ्यायला माझी परवानगी आहे, परंतु एका अटीवरती की जेव्हा मी बोलवेन तेव्हा तुम्हाला भेटायला ये आणि शेवट माझी अंत्यविधी किंवा अंत्यसंस्कार देखील तुझ्या हातानंच करण्याचा शब्द देत असेल तर तुला मी संन्यास धर्म स्वीकारायला परवानगी देते. आणि शंकराचार्यांनी या ठिकाणी अनुमती दिली की आई, तू माझी आठवण केल्यास मी कुठे जरी असलो तरी तुझ्या भेटीला येत राहीन आणि तुझा अंत्यसंस्कार देखील माझ्याच हातानं करेल. आणि या अटीवरती आईनं शंकराचार्यांना संन्यास घ्यायला परवानगी दिली आणि मग मगरीनं त्यांचा पाय सोडला आणि मग ते नदीच्या बाहेर आले आणि पुढे त्यांनी संन्यास धर्म स्वीकारला. अशी एक कथा त्यांच्या चरित्रामध्ये येते. या ठिकाणी याबद्दलचं आपल्याला माहिती आहे की नंतर संन्यास घेऊन ते गेलेले आहेत आणि गेल्याच्या नंतर या ठिकाणी आईनं आठवण केली म्हणून ते त्यांच्या शेवटच्या क्षणामध्ये येतात. आईचा अंत्यसंस्कार करण्यासाठी ते आपल्या आईच्या प्रेताला हात लावू इच्छितात, परंतु ते केरळीय ब्राह्मण आणि नातेवाईक म्हणतात की संन्यासाला या ठिकाणी असा हात लावता येत नाहीये. त्यावेळेला ती कुणाचंच न ऐकता आपल्या आईची अंत्यविधी स्वतःच आपल्या घराच्याच परसामध्ये चिता रचून स्वतः एकटेच आईचा अंत्यविधी पार पाडतात. तेव्हापासून त्या गावामध्ये आजही या ठिकाणी घराच्या समोरच अंत्यविधी केला जातो. आचार्य वयाच्या पहिल्याच वर्षी आचार्यांना मल्याळी आणि संस्कृत भाषा बोलता येत होती. कितव्या वर्षी? वयाच्या पहिल्याच वर्षी असं सांगितलं जातं. दुसऱ्या वर्षी त्यांनी ग्रंथ पठण करायला आणि लेखनाला प्रारंभ केलेला आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी महाकाव्य व पुराणे यांचा ते अर्थ सांगायला लागलेले आहेत. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू होतो. 5व्या वर्षी मुंज व गुरुकुलामध्ये आई अध्यापनास पाठवते आहे. वयाच्या 7व्या वर्षी हा मगरीचा प्रसंग घडतो आणि वयाच्या 8व्या वर्षीच म्हणा किंवा 7व्या वर्षाच्या नंतर या ठिकाणी शंकराचार्य हे संन्यास आश्रमामध्ये संन्यास धर्म घेऊन या ठिकाणी आपल्या आईला सोडून जातात. त्या काळातील केरळचा राजा राजशेखर नावाचा आहे. या राजशेखर नावाच्या राजानं शंकराचार्यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना नजराना देखील पाठवलेला होता. जसा की छत्रपती शिवरायांनी संत तुकोबारायांना नजराना पाठवला होत्या, सोन्याच्या मोहरा पाठवल्या होत्या, तर तुकाराम महाराजांनी त्या परत केल्या होत्या. आणि तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं की आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे येर वित्त धन आम्हा मृत्युके समान. तशाच पद्धतीनं या राजानं पाठवलेला नजराना या ठिकाणी
शंकराचार्यांनी स्वीकारलेला नाहीये, तो परत केला असंही त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुढे त्यांना मध्य प्रदेशच्या नर्मदा किनारी श्री गोविंद भगवान पाद या गुरुचा अनुग्रह मिळालेला आहे आणि आतापर्यंत त्यांचं नाव शंकर होतं, परंतु या गुरुचा अनुग्रह मिळाल्याच्या नंतर मात्र ते शंकरचे शंकराचार्य झालेले आहेत. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये अनेक शिष्य लाभलेले आहेत. खरे तर त्यांचं आयुष्य असं सांगतात की केवळ 26 वर्षाचं होतं, पण श्री व्यासांनी त्यांना पुढे 6 वर्षाचं आयुष्य पुन्हा मिळवून दिलेलं आहे लेखनाचं काम करण्यासाठी. आणि असं एकूण शंकराचार्यांना 32 वर्षाचं आयुष्य लाभलेलं आहे. असं म्हणतात की ते श्रृंगेरीला असताना आचार्यांना समाधी अवस्थेमध्येच आईची हाक ऐकू आलेली आहे. आईला त्यांनी शब्द दिला होता ना की आई तू आठवण केलीस की मी येतो, तर श्रृंगेरी या ठिकाणी ते होते समाधी अवस्थेमध्ये. त्याच अवस्थेमध्ये त्यांना आईची हाक ऐकू येते. आईची हाक ऐकू आल्याबरोबर लागलीच ते तिथून आपल्या गावाकडे निघालेले आहेत. आले, आईला भेटले, आईला अत्यंत आनंद झालेला आहे. आईने इच्छा व्यक्त केली की मला श्री विष्णूचं दर्शन पाहिजे शंकरा. तेव्हा शंकराचार्यांनी आपल्या आईला श्री विष्णूचं दर्शन घडवलं असं सांगितलं जातं आणि श्री विष्णूचं दर्शन झाल्यामुळे आई तृप्त झालेली आहे. आता लक्षात घ्या की जिच्या पोटी एवढा अधिकारवान पुत्र जन्माला येतो त्या आईचं महत्व देखील काही कमी असेल का हो? निश्चितच नाहीये. शंकराचार्यांच्या आईला न धनाचा, न जागेचा, न भोगाचा कधीही मोह राहिलेला नाहीये. आपल्याला माहिती आहे की संन्यास धर्म स्वीकारल्याच्या नंतर संन्याशाला काही बंधनं घातली जातात की त्याला आपल्या कुठल्याही नातेवाईकाच्या प्रेताला स्पर्श करता येत नाहीये. त्यानं स्पर्श केलेला अन्न किंवा पदार्थ इतरांनी वापरू नये, खाऊ नये असाही नियम दंडक आहे. चातुर्मास सोडून संन्याशाने एका ठिकाणी 3 दिवसापेक्षा जास्त काळ राहू नये असे काही नियम आहेत. वेश्येच्या गल्लीमधून त्यानं जाऊ नये, स्त्रीला स्पर्श करू नये, असे काही संन्यास धर्मात नियम सांगितले गेलेले आहेत. आणि आई जेव्हा वारली, मी यापूर्वी आपल्याला प्रसंग सांगितला, तेव्हा त्यांनी आईचा अंत्यविधी करण्यासाठी आईला स्पर्श करण्याचा परवानगी मागितली. तेव्हा तिथल्या नातेवाईकांनी, केरळी ब्राह्मणांनी या ठिकाणी आईच्या प्रेताला हात लावण्याला त्यांना विरोध केलेला आहे. तेव्हा शंकराचार्यांनी काढलेले उद्गार अत्यंत महत्वाचे आहेत. ते असं म्हणाले, न मातू परम दैवतम, आई ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि त्यामुळं आईच्या या ठिकाणी शरीराला हात लावण्यासाठी संन्यास धर्माचा कोणताच नियम आडवा येऊ शकत नाहीये आणि म्हणून मी आईला निश्चित स्पर्श करणार आहे. आईचा अंत्यसंस्कार मीच करणार आहे. हे ऐकल्याच्या नंतर तिथं जमलेले सगळेच केरळी ब्राह्मण आणि नातेवाईक रागावले आणि आईचं प्रेत तसंच ठेवून सगळे निघून गेलेले आहेत, कुणच मदत केलेली नाहीये. तेव्हा शंकराचार्यांनी एकट्याने आपल्या घराच्या समोर अंगणामध्येच आई चिता रचलेली आहे आणि एकट्याने आपल्या आईचा या ठिकाणी अग्निसंस्कार संपन्न केलेला आहे. खरं म्हणजे इतका मोठा माणूस, इतका मोठा महात्मा, ज्या महात्म्यानं जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतः संसार केला नाहीये, त्यांच्या वाट्याला अशा प्रकारची उपेक्षा यावी. खरं तर भारतीय लोकांचं हे दुर्दैव आहे. नरेंद्राला देखील आपल्याला माहिती आहे की सर्व धर्म याने धर्मीय परिषदेमध्ये अमेरिकेला जायचं होतं, तर त्यावेळेला भारतीयांकडनं कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद सुरुवातीला मिळाला नाहीये. ही जसं दुःखद घटना आहे तसंच या ठिकाणी शंकराचार्यांच्या बाबतीत झालंय. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीमध्ये देखील ते समाधिस्थ होण्यापूर्वी त्यांच्या सोबत जो इथला समाज वागलेला आहे ते खरोखरच मला असं वाटतं की चिंता व्यक्त करावी. अशा पद्धतीने आपण अशा महात्म्यांच्या सोबत वागत असतो. तशाच पद्धतीने शंकराचार्यांसोबत देखील ही सगळी मंडळी त्या ठिकाणी वागलेली आहे. हे केवढं मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. या ठिकाणी पुढे गावातल्या लोकांनी त्यांच्यावरती बहिष्कार टाकलेला आहे. काही दिवस आईचा अंत्यसंस्कार केल्यानंतर शंकराचार्य आपल्या गावात राहिलेले आहेत आणि नंतर तिथून पुन्हा भारत भ्रमणासाठी ते निघालेले आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये
अत्यंत महत्त्वाचे काही शिष्यमंडळी त्यांना भेटलेली आहे। त्यामध्ये एक आहे पद्मपाद, दुसरा आहे हस्तमालक, तिसरा आहे तोटकाचार्य आणि अत्यंत महत्त्वाचा एक आणखीन शिष्य मानला जातो तो म्हणजे मंडन मिश्र। या मंडन मिश्राबद्दल मला थोडंसं अधिकच सांगण्याचा मोह होतो आहे। मंडन मिश्र नावाचा त्यांचा जो शिष्य आहे तो नदी किनारी महिष्मती नगरीमध्ये राहणारा हिममित्राचा पुत्र होता मंडन मिश्र। असं म्हणतात की मंडन मिश्र हा ब्रह्मदेवाचाच अवतार होता। तर त्याची पत्नी शारदा, जिला भारती असे म्हटलं जातं, ती सरस्वतीचा अवतार होती। श्री व्यासरचित पूर्व मीमांसा या शास्त्राचा पुरस्कार करणारा कर्मकांडी मंडन मिश्र प्रसिद्ध होता। श्रीमंत प्रकांड पंडित व शुक्ल यजुर्वेदी कण्वशाकीय ब्राह्मण होता। त्याच्या नगरीमध्ये आचार्य आल्यावर शंकराचार्य त्याच्या नगरीमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी नर्मदा या नदीवरती आलेल्या महिलांना मंडन मिश्रचा घरचा पत्ता विचारलेला आहे। तेव्हा तिथं नर्मदेवर आलेल्या त्या स्त्रिया काय म्हणतात बघा। त्या स्त्रियांनी मंडन मिश्रचा पत्ता सांगताना सांगितलं की वेदाची चर्चा ज्याच्या दारावर बांधलेल्या पिंजऱ्यातील पोपट करतात तो मंडन मिश्र आपल्याला हवा आहे का? तर ते जो पहाय तो त्याचा वाडा आहे। म्हणजे मंडन मिश्राच्या पिंजऱ्यामधले पोपटही वेदांताची चर्चा करत होते। यावरून आपल्या लक्षात आलं असेल की मंडन मिश्र हा किती विद्वान असेल। आणि या ज्या स्त्रिया ज्यांनी हा पत्ता शंकराचार्यांना सांगितला होता त्या स्त्रिया मंडन मिश्रच्या घरच्या दासी होत्या। त्यांच्या घरी जेव्हा मंडन मिश्रच्या घरी शंकराचार्य आलेले आहेत आणि येऊन त्यांनी मंडन मिश्रला वाद घालण्याची भिक्षा मागितलेली आहे। वाद म्हणजे भांडण नाही, वाद याचा अर्थ शास्त्राची चर्चा करण्याची भिक्षा त्यांनी मागितलेली आहे। तेव्हा मंडन मिश्रानं सांगितलं की वादा या आपल्या दोघांच्या वादामध्ये जर मी हरलो तर संन्यास घेईन। ही प्रतिज्ञाच मंडन मिश्राने केली। म्हणजे तो एक प्रकारचा अहंकारच किंवा आपल्या ज्ञानाबद्दलचा अभिमान अंतःकरणामध्ये ठेवूनच मंडन मिश्र म्हणाले की तुमच्याबरोबर वाद करत असताना मी जर हरलो तर मी संन्यास धर्म स्वीकारीन। आणि त्याचबरोबर मग मंडन मिश्र आणि शंकराचार्यांचा वाद सुरू होतो, चर्चा सुरू होते। जवळपास 16 दिवस दोघांच्या मध्ये चर्चा चाललेली आहे। या ठिकाणी वाद प्रारंभ करण्यापूर्वी दोघांच्याही गळ्यामध्ये टवटवीत फुलांच्या माळा घातलेल्या आहेत आणि या वादामध्ये कोण हरणार आणि कोण जिंकणार याची परीक्षक म्हणून, न्यायाधीश म्हणून नियुक्ती ही मंडन मिश्रांच्या पत्नीची करण्यात आलेली आहे। आणि या 2 माळा गळ्यामध्ये का घातलेल्या आहेत फुलांच्या टवटवीत? तर ज्याच्या गळ्यातली फुलाची माळ सुकताना दिसेल समजायचं की तो पराभूत होत चाललेला आहे। आणि अशाच पद्धतीनं ती गळ्यातली जी फुलांची माळ आहे ती सुकायला लागली। कुणाची? मंडन मिश्राची। आणि लक्षात आलं की मंडन मिश्र या वादामध्ये हरलेला आहे। आणि या पद्धतीनं मंडन मिश्र या ठिकाणी चर्चेमध्ये शंकराचार्यांच्या हरला। न्यायाधीशाचं काम करणारी त्यांची पत्नी जी होती भारती, तिनं सांगितलं की आचार्यजी मला एक आपल्याला बोलायचं आहे। तेव्हा शंकराचार्य म्हणाले की बोला, काय म्हणणं आहे आपलं? तेव्हा मंडन मिश्रच्या पत्नीनं सांगितलं की मी मंडन मिश्र यांची पत्नी आहे आणि पत्नी हे पतीचं अर्धांग असतं। मला जिंकल्याशिवाय माझ्या पतीचा पूर्ण पराभव होणार नाहीये। तुम्ही पतीचा पराभव केला म्हणजे ते पराभव झाला असं नाहीये। मी त्यांची अर्धांगिनी आहे, माझाही तुम्ही पराभव करा आणि मग माझा पराभव केल्याच्या नंतरच खऱ्या अर्थानं माझ्या पतीचा पराभव होईल। तोपर्यंत माझ्या पतीचा पराभव मान्य शास्त्र करत नाहीये आणि म्हणून तुम्ही माझ्याशी चर्चा करावी आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं या ठिकाणी भारतीनं सांगितलं। दोघांच्या मध्ये प्रश्न उत्तर होतात। बऱ्याच प्रश्नांची उत्तरं शंकराचार्य देतात, पण कामशास्त्रावरचा एक काही प्रश्न भारती शंकराचार्यांना विचारते। शंकराचार्य अविवाहित आहेत, स्त्रीचा संगच माहीत नाहीये, म्हणून कामशास्त्राबद्दलचं ज्ञान म्हणावं तेवढं शंकराचार्यांकडून नाहीये आणि म्हणून शंकराचार्य तिच्याकडनं काही कालावधी मागून घेतात आणि मग ती खूप मोठी कथा पुढे विस्तरत जाते। तिच्यामध्ये मला जायचं नाहीये। आणि नंतर कामशास्त्रावरचं ज्ञान प्राप्त
या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने करून घेतात ते, आणि इथे देखील भारतीचा पराभव ते करतात. ही भारती नेमकी कोण आहे, या सगळी कथा फार विस्तारानं त्यांच्या चरित्राच्या संबंधाने आलेली आहे. मला त्यामध्ये अधिकचा वेळ घ्यायचा नाही आहे. आपल्याला माहीत असेल की या ठिकाणी पांडुरंग अष्टकम देखील या आपल्या पंढरीच्या पांडुरंगाबद्दलचं अष्टकम त्यांनी रचलेलं आहे. मला असं वाटतं की त्यामध्येच महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातो मिनिंद्रे समागत्य तिष्ठंतम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, अशा प्रकारचं या ठिकाणी स्तवन पांडुरंगाचं त्यांनी शंकराचार्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. वयाच्या 32व्या वर्षी हिमालयातील ज्योतिर्लिंग केदारनाथ येथे या ठिकाणी ते शंकररूप झालेले आहेत किंवा त्यांनी ब्रह्मलीन झालेले आहेत. आणि आजही आपल्याला केदारनाथ मंदिराच्या माग त्यांची समाधी पाहायला मिळते. असं म्हणतात की त्यांच्या ब्रह्मसूत्र भाष्य श्रवणासाठी काशी क्षेत्री प्रत्यक्ष कृष्णद्वापायन श्री व्यास महर्षींनी हजेरी लावलेली होती. म्हणजे व्यास देखील शंकराचार्यांचे श्रोते राहिलेले आहेत. ह्यावरून शंकराचार्यांचं महत्व किती असेल आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या धर्मामध्ये जे 3 जगद्गुरू मानले गेलेले आहेत त्यामध्ये पहिले जगद्गुरूचा मान हा भगवान श्रीकृष्णाला दिला गेलेला आहे. म्हणून आपण म्हणतो वसुदेव सुतम देवम कंस चानूरमर्दरम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. आणि जगद्गुरु दुसऱ्या स्थानी जर कोण असतील तर ते शंकराचार्य आहेत. आणि तिसऱ्या स्थानी जगद्गुरूचं स्थान आपण संत तुकाराम महाराजांना दिलेलं आहे. जगद्गुरु तुकोया अवतार नामयाचा, अशा पद्धतीचं वर्णन निळोबारा यांनी केलेलंच आहे. तर अशा प्रकारचा जगद्गुरु असलेले हे शंकराचार्य आहेत. समन्वय, अविरोध, साधनाध्याय व फलाध्याय या अध्यायांनी संपन्न असलेले दार्शनिक ब्रह्मसूत्र याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. ईश, केन, कट, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैतरीय, ऐतरेय ही उपनिषदांची नावं आहेत. बृहदारण्यक्य, छांदोग्य ही स्रोत प्रस्थान उपनिषद यांच्यावर त्यांनी भाष्य केलं. स्मार्त प्रस्थान असलेली भगवद्गीता या प्रस्थानतरीवर देखील त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. आणि म्हणून या त्रयीवरती त्यांचे भाष्य अत्यंत महत्त्वाचे आहेत. सर्वांना सर्वज्ञ करण्यासाठी शंकराचार्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, अनेक रचना रचलेल्या आहेत. ज्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम जे आपण म्हणतो ही शंकराचार्यांचीच आपल्याला दिली गेलेली देण आहे. सनस्तु आहे, जातीय, हस्तामलक, ललिता त्रिशती, विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे. प्रबोध सुधाकर, उपदेश साहसी, अपरोक्षानुभूती, शतश्लोकी, दशश्लोकी, सर्व वेदांत सिद्धांत सार संग्रह, वाक्सुधा, पंचीकरण, प्रपंचसार, आत्मबोध, मनीषा पंचक, आनंद लहरी असे कितीतरी ग्रंथ आद्य शंकराचार्यांनी लिहिलेले आहेत. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी प्रस्थानत्रयीवर काशी व बद्रिकाश्रम येथे लिखाण केलेलं आहे. जसं संत ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की लेखनाला प्रारंभ केलेला आहे, तशाच पद्धतीनं यांनी देखील वयाच्या 16व्या वर्षीच या ठिकाणी प्रस्थानत्रयीवरती लेखन आरंभिलेलं आहे. त्यांनी संन्यासी धर्माचा स्वीकार करून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी तीर्थ, आश्रम, वन, अरण्य, गिरी, पर्वत, सागर, सरस्वती, भारती व पुरी आदी 10 पंथ स्थापन केलेले आहेत. देश अखंड ठेवण्यासाठी त्यांनी देशाच्या 4 टोकाला 4 पीठांची स्थापना केलेली आहे. आज जे आपल्याला देशाच्या 4 बाजूला 4 पीठ दिसतात त्या पीठांची स्थापना जर कुणी केली असेल तर ती आद्य शंकराचार्यांनीच केलेली आहे. पश्चिमेला द्वारका म्हणजे गुजरात या ठिकाणी द्वारका जी आहे या ठिकाणी त्यांनी शारदा पीठाची स्थापना जर कुणी केली असेल तर ती शंकराचार्यांनी केलेली आहे. आणि ती करून त्यांच्या काळातच त्यांनी त्या ठिकाणी पद्मपादाची नियुक्ती केलेली होती. भारताच्या पूर्व दिशेला
जगन्नाथपुरी जे ओरिसा राज्यामध्ये येतं, इथं गोवर्धन पीठाची स्थापना केलेली आहे आणि तिथं हस्तमालक या शिष्याला त्यांनी तिथं प्रमुख केलेलं होतं. भारताच्या उत्तरेला बद्रीनारायण जे की आज उत्तराखंडमध्ये आहे, येथील ज्योतिर्मठावर त्रोटकाचार्य याची नियुक्ती करून इथे एक या ठिकाणी मठ स्थापन केलेलं आहे. चौथं जे आहे दक्षिणेला श्रृंगेरी पीठ जे की रामेश्वर या ठिकाणी आहे, येथे सुरेश्वराचार्य यांची नेमणूक त्यांनी केलेली आहे. या प्रमुख 4 पीठांबरोबरच कांची येथं श्री शिवाची व विष्णू कांची येथे श्री विष्णूची प्रतिष्ठापना करून कामकोठी येथे अद्वैत पीठाची देखील त्यांनी स्थापना केली व तेथे चैतन्य आचार्याची नेमणूक केलेली आहे व तेथील राजा राजसेन याच्या द्वारा अनेक मंदिरांची स्थापना करण्याचं काम देखील शंकराचार्यांनी केलेलं आहे. 7व्या शतकामध्ये जन्मलेल्या आणि कार्य करणाऱ्या शंकराचार्यांना जवळपास आज होऊन 1200-1300 वर्ष होत आलेत, परंतु शंकराचार्यांचं महत्व दिवसेंदिवस वाढताना दिसते, पण ते काही कमी झाले किंवा त्यांचे विचार मागे पडले तसं आपल्याला दिसत नाहीये. आधुनिक काळात देखील शंकराचार्यांचे विचार तितकेच प्रासंगिक वाटतात. ते नेहमी सांगत असायचे की तणावमुक्त अवस्थेमध्ये आपण जीवन जगलं पाहिजे असं शंकराचार्यांचं म्हणणं होतं. पण त्या तणावमुक्त जीवन जर आपल्याला जगायचं असेल तर त्यासाठी काय लागतं, तर आपलं मन निर्मळ असलं पाहिजे व निर्भय देखील असलं पाहिजे. मन निर्मळ आणि निर्भय नसेल तर आपण तणावमुक्त जीवन जगू शकत नाहीत. आपल्याला तणावमुक्त जीवन जगायचं असेल तर मन निर्मळ ठेवा, निर्भय ठेवा असा संदेश ते नेहमी देत असायचे. ते नेहमी सांगत असेत की चराचरामध्ये परमेश्वर भरून उरलेला आहे. सगळीकडे जिकडे पाहावे तिकडे गोविंद ही गोविंद याप्रमाणे त्याचा आपण आदर करायला शिकलं पाहिजे. एकाच ठिकाणी परमेश्वर नाहीये, ते चराचरामध्ये भरून उरलेला आहे, तर त्याचा आदर करायला आपण शिकलं पाहिजे असं ते सांगतात. त्यांनी प्रस्थानत्रयीमध्ये मी आत्ताच म्हटलं की ब्रह्मसूत्र, उपनिषदे व भगवद्गीतेवर लेखन केलेलं आहे. तत्वज्ञानाचे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. संस्कृत स्तोत्रे त्यांनी निर्माण केलेली आहेत आणि तशाच पद्धतीचे अन्य काव्य ग्रंथ देखील निर्माण केलेले आहेत. खरं तर शंकराचार्यांचं कार्य किती मोठं होतं याबद्दल आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार जर आपण पाहिले तर लक्षात येतं. पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये आद्य शंकराचार्यांच्या कार्याचा गौरव करत असताना काय म्हणतात बघा. ते म्हणतात की आचार्यांनी नाना प्रकारच्या मतमतांतरांनी त्रस्त झालेल्या भारतीय लोकांमध्ये समन्वय साधून भारतीय मनाला भेदामध्ये अभेद पाहण्याची शिकवण दिली. वेगवेगळ्या प्रकारचे भेदाभेद त्या काळामध्ये चाललेले होते. पंत उपपंत अशा प्रकारचे देखील वेगळेपण जाणवत होतं, परंतु या भेदामध्ये अभेदपण पाहण्याची या ठिकाणी दृष्टी जर कोणी दिली असेल तर पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात की ती शंकराचार्यांनी दिलेली आहे. आपल्या अद्वैत्य सिद्धांताच्या द्वारे ही शिकवण भारतीयांच्या अंगी बाणवण्याचा त्यांनी महान प्रयत्न केला. अशा प्रकारचं कार्य साधण्यास अनेक पिढ्या खर्ची घातल्या तरी पुरे परावयाचं नाही इतकं प्रचंड कार्य आचार्यांनी केलेलं आहे. आपल्या अवघ्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये हे काम त्यांनी केलं. याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढतात. पुढे म्हणतात त्यांच्या विचारधारेचा प्रभाव आधुनिक भारतात देखील तेवढ्याच तेजाने जाणवतो आहे. म्हणजे बघा की आधुनिक भारतामध्ये देखील त्यांच्या विचारांचा जो प्रभाव आहे तो तेवढ्याच तेजानं तळपताना दिसतो आहे. हे थोर तत्वज्ञ होते, महान पंडित होते, प्रतिभावान अशा पद्धतीचे कवी होते, समाज सुधारकातील अग्रणी होते आणि चतुर संघटक होते. आचार्यांनी आपलं कार्य बौद्धिक पातळीवर, तात्विक पातळीवर आणि धार्मिक पातळीवर अशा तिन्ही स्तरांच्या वरती करून निरनिराळ्या विचारधारांच्या मध्ये एक सूत्रता आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. लोकजीवनात रूढ असलेले पंतभेद
नष्ट करून सर्वांना ज्ञानाने मोक्ष मिळू शकतो हे पटवून दिले आणि ज्ञानोपासनेचा मार्ग दाखवून दिला। अशा प्रकारचे गौरवोद्गार पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आद्य शंकराचार्य यांच्याबद्दल काढलेले आहेत। असे हे आपल्याकडं जगद्गुरू म्हणून आणि आद्य शंकराचार्य म्हणून हिंदू धर्माची पुनर्प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या आद्य शंकराचार्य यांचा जीवनचरित्राचा आणि कार्याचा थोडक्यात आढावा त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रयत्न केलेला आहे। आपण हा व्हिडिओ अंतःकरणपूर्वक ऐकावा आणि इतरांपर्यंत देखील पाठवून शंकराचार्यांचं कार्य प्रेरणा घेण्यासाठी इतरत्र आपण पाठवावं अशा प्रकारची मनस्वी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतो आणि याच ठिकाणी व्हिडिओला पूर्णविराम देतो। नमस्कार।